आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। बदलापूर नगर परिषदेने गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधासाठी ऐतिहासिक पाऊल उचलत 15 वर्षापर्यंतच्या मुलींसाठी मोफत HPV लस मोहीम जाहीर केली आहे। बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता गोरपडे यांच्या उपस्थितीत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही मोहीम राबवली जाणार आहे, ज्याचा उद्देश मुलींचे या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करणे हा आहे। ही लस सरकारी आरोग्य केंद्रे, नगर परिषद आरोग्य केंद्रात मोफत उपलब्ध असेल। वयोगट 9 ते 15 वर्षाच्या वयोगटातील मुलींना ही लस दिली जाणार आहे। गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखणे हा मुख्य उद्देश असून जो स्त्रियांमध्ये होणाऱ्या कर्करोगापैकी एक मुख्य प्रकार आहे। लसीकरण मोहीम महाराष्ट्रभरात या मोहिमेला गती देण्यात आली आहे, जी जागतिक महिला दिनापासून सक्रिय झाली आहे। ही लस सुरक्षित असून यामुळे भविष्यातील कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो। पालकांनी आपल्या 15 वर्षाखालील मुलींना जवळच्या नागरी आरोग्य केंद्रात नेऊन HPV वॅक्सिनेशन करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले। लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत किंवा संभ्रम आहेत ते नष्ट व्हावेत। आता ह्या ठिकाणी अनेक गायनेकॉलॉजिस्ट आणि पीडियाट्रिशियन यांनी समजावून सांगितलं की हे वॅक्सिन सेफ आहे, त्याचे काही दुष्परिणाम नाही आहेत, त्यांनी काही त्रास होत नाही कोणाला। आणि त्याकरता लोकांनी देखील ही गोष्ट समजून घेतल्या पाहिजे की हे वॅक्सिन अतिशय सेफ आहे, कारण हे वॅक्सिन 2006 पासून आपण मुलींना देत आहोत आणि आतापर्यंत जवळजवळ जगामध्ये माझ्या मते 50 कोटी लोकांना हे वॅक्सिन दिले गेलेले आहे। आणि आता आपली जी ही मोहीम आहे ही आपण कॅम्पेन स्वरूपात करणार आहोत। यामध्ये सद्यस्थितीत आपण आगामी जे 3 महिने त्यामध्ये आपले दुबे रुग्णालय आहे, नंतर UPSC कात्रप आहे आणि ग्रामीण रुग्णालय, त्या ठिकाणी आपण वॅक्सिन अवेलेबल केलेलं आहे। त्या ठिकाणी ही वॅक्सिन 14 वर्ष पूर्ण झालेल्या मुलींना आपण वॅक्सिन देणार आहोत। त्याच्याकरता टार्गेट एकच आहे की 14 वर्ष पूर्ण असावेत 15 वर्षाच्या आतमध्ये, आणि आपण सिंगल डोस देत आहोत। आणि या वॅक्सिनचं नाव आहे गार्डासिल। हे क्वाड्रिव्हॅलेंट वॅक्सिन आहे आणि हे अतिशय सेफ वॅक्सिन आहे। आता सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये व्हायरस कंटेंट नाही आहे, त्यामध्ये व्हायरस लाईक पार्टिकल्स हे असे घटक त्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे काय कोणाला त्रास होत नाही किंवा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रिझर्वेटिव्ह नसतात, त्यामुळे देखील त्याने काय कोणाला हानी होत नाही। ज्याप्रमाणे आपण पोलिओ आणि स्मॉल पॉक्स हे जे 2 आजार आहेत वॅक्सिनेशनच्या माध्यमातून नष्ट केले, त्याप्रमाणे आपला हा सर्व्हायकल कॅन्सर देखील वॅक्सिनेशनच्या माध्यमातून आपल्याला त्याचं उच्चाटन करायचं आहे। तर त्याकरता सर्वांना विनंती की सर्व पालकांनी आपल्या मुलींना हे वॅक्सिन अवश्य द्यावं आणि त्यांचं प्रोटेक्शन करून घ्यावं। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।